हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। जेव्हा घरात भाजीला काही नसतं तेव्हा ही झणझणीत शेंगदाण्याची आमटी एकदा नक्की बनवून पहा। खूप छान अप्रतिम अशी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। त्यावरची साल काढून छान बारीक असं वाटून घ्यायचं। फोडणीसाठी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। गॅस मीडियम ठेवायचा। त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं। इथे मी छोटा चमचाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर मोठा असेल तर 2 चमचे घाला। बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे भाजीला काहीच नसतं व काय करावं हे सुचत नसतं, तेव्हा ही आमटी तुम्ही बनवू शकता। त्याचबरोबर जेव्हा पातळ भाजी हवी असती पण डाळ शिजवण्यासाठी वेळ नसतो, तेव्हा हे तुम्ही झटपट आमटी बनवू शकता। इथे तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे, 1 छोटा चमचा मोहरी घालायची। जिरे व मोहरी छान तडतडली की 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा। अशा आमटीसाठी नेहमी कांदा बारीक कट करून घालायचा, ज्यामुळे आमटी छान मिळून येते। कांदा छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं। कांदा हलकासा परतला गेला की यामध्ये 5-7 कढीपत्त्याची पानं घालायची व परत 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घ्यायचं। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। इथे कांदा छान मऊ झालेला आहे। यामध्ये आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचभर सुकं खोबरं व आलं याचं बनवून घेतलेलं वाटण घालायचं। लसूण खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर याला 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायचं। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स म्हणून सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन दाबल्यावर सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। बाय बाय। वाटण छान भाजून झालेलं आहे। यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची। हळद छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो एकदम बारीक कट करून घालायचा। टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं। टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो हा लवकर मऊ होतो। मी ते गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवलेली आहे, कारण की मी ते स्टीलचं पातेलं यूज केलेलं आहे। जर तुमच्याकडे लोखंडी असेल तर त्यातही खूप छान अशी आमटी होते। इथे टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। यामध्ये आता आपण बनवून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं कूट घालून याला 1-2-3 मिनिट परतवून घ्यायचं। याला जास्त परतवायची गरज नाही, कारण शेंगदाणे अगोदर भाजून घेतलेले आहेत। यामध्ये आता लाल तिखट घालायचं। मी इथे 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। त्याचबरोबर मी इथे 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। त्याऐवजी तुम्ही गरम मसालाही घालू शकता किंवा तुमचा घरचा बनवलेला काळा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल, या मसाल्यांपैकी कोणताही एक मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता। याची चव ही खूप छान अप्रतिम अशी येते। मसाला घातल्यानंतर 1 मिनिटभर परतवून घेतलं की यामध्ये गरम पाणी घालायचं। यामध्ये अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही। यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार घालू शकता। आमटी ही पातळच असते, त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे। जर तुम्हाला जास्त पातळ आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी कमी घालू शकता। सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व भरपूर अशी कोथिंबीर घालून छान असं 7 ते 8 मिनिट उकळवून घ्यायचं। उकळल्यानंतर ही बरीचशी अशी घट्ट होणार आहे। फोडणीमध्ये पाणी घालण्याच्या अगोदर जो सुका मसाला बनवून घेतलेला होता तो तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जाऊ शकता। 2-3 दिवस आरामात टिकतो। फक्त त्यामध्ये टोमॅटो घालायचा नाही। इथे आपली शेंगदाण्याची आमटी छान अशी उकळलेली आहे।
तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी परफेक्ट अशी झालेली आहे। इथे आपली शेंगदाण्याची झणझणीत व चमचमीत अशी आमटी बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।